श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरात एखादी जुनी वस्तू असते, ती अडगडीत पडलेली असते, पण जेव्हा कधी ती अचानक हाताला लागते तेव्हा तिच्याशी जोडलेल्या आठवणी एकदम ताज्या होतात. अगदी तसंच आपल्या आयुष्यातल्या साध्या सुखाचं असतं, जे आपण धावपळीत कुठेतरी विसरून जातो. मला आठवतंय, एकदा मी असाच खूप काळजीत होतो आणि शांतपणे खिडकीबाहेर बघत होतो, तेव्हा बाहेर एक चिमणी आपल्या पिल्लांना भरवत होती. त्या चिमणीला उद्याची काही चिंता नव्हती किंवा तिच्याकडे खूप साठाही नव्हता, तरी ती त्या क्षणात पूर्णपणे जगत होती. आणि हे बघताना मला जाणवलं की आपण उगाच भविष्याचा इतका लोड घेतो की आजचा दिवस हातातून निसटून जातो. असं तुम्ही नका करू. आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा, म्हणजे मला कळेल की कोण व्हिडिओ बघत आहे. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. भक्तांनो, आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आपण जेव्हा म्हणतो की मला खूप टेन्शन आलंय, तेव्हा खरं तर आपण स्वतःला सांगत असतो की परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. पण मुळात सगळं काही आपल्या हातात असतंच कुठे. आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि उरलेलं त्या शक्तीवर सोडून देऊ शकतो, जिला आपण देव मानतो. बघा, जेव्हा आपण स्वामी समर्थांकडे बघतो तेव्हा त्यांच्या वागण्यातून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, आणि ती म्हणजे निर्भयता. त्यांनी कधीच कोणाला घाबरून जगायला शिकवलं नाही. उलट भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा जो शब्द त्यांनी दिलाय, त्यात किती मोठी ताकद आहे याचा अनुभव मला अनेकदा आलाय. हा अनुभव सांगताना मला असं वाटतं की आपण जे काम करतो त्यात जर आपलं मन पूर्णपणे गुंतलेलं असेल तर तिथे थकवा जाणवत नाही. उलट एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं, जे पैशात मोजता येत नाही. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण चहाचा कप हातात घेतो तेव्हा त्या चहाचा सुगंध घेण्याऐवजी आपण कामाच्या लिस्टचा विचार करत असतो. तिथेच आपण स्वतःवर प्रेशर वाढवायला सुरुवात करतो. त्याऐवजी तो क्षण जर आपण शांतपणे अनुभवला तर पुढचा दिवस नक्कीच फेस करण्याची ताकद आपल्याला आपोआप मिळते. आयुष्यात अनेकदा असे वळण येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण निसर्गाकडे बघा, पानगळ झाली की झाडं रडत बसत नाहीत, ते शांतपणे नव्या पालवीची वाट पाहतं. कारण त्याला माहिती असतं की हा बदल नैसर्गिक आहे आणि नवीन सुरुवात होणारच आहे. मला माझ्या प्रवासात असे अनेक लोक भेटले ज्यांच्याकडे खूप कमी साधनं होती, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू इतकं खरं होतं की त्यांच्यासमोर श्रीमंती ही फिकी वाटत होती. कारण त्यांनी परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीशी जुळून घ्यायला शिकलं होतं. आपण अनेकदा नक्कीच इतरांशी स्वतःची तुलना करतो आणि तिथूनच दुसऱ्या दुःखाला ही सुरुवात होत असते. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात आणि त्या सोडवण्याची वेळही वेगळी असते. म्हणून त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याची जाणीव ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची कधी निवांत बसून बघा, त्यांच्याकडे अनुभवाचा असा खजिना असतो जो कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. त्यांनी अनेक संकट पाहिलेली असतात, चढ उतार अनुभवलेले असतात, तरीही त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारची शांतता असते. ती शांतता आपल्याला खूप काही शिकवून जाते. मी जेव्हा कधी स्वामी समर्थांच्या चरित्रातले काही प्रसंग वाचतो तेव्हा मला त्यात चमत्कार शोधण्यापेक्षा त्यातून मिळणारा संदेश जास्त महत्त्वाचा वाटतो. तो संदेश म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, म्हणजे विश्वास ठेवा आणि थोडा धीर धरा. कारण योग्य वेळी योग्य गोष्ट ही घडणारच असते. कामाच्या ठिकाणी असो वा घरात, प्रत्येक नात्यात आपण थोडा मोकळेपणा ठेवला तर गुंता कमी होतो. आपण समोरच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण निराश होतो. पण जर आपण कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त आपलं कर्तव्य निभावलं तर मनावरचा मोठा भार कमी होतो. रस्ते किती खडतर असले तरी चालणं थांबवायचं नसतं, कारण चालत राहिल्यामुळेच नवीन मार्ग शोधता येतात. आणि जेव्हा आपण चालताना दमतो तेव्हा थोडा विसावा घेणं गैर नाही, पण तिथेच थांबून राहणं चुकीचं आहे. साध्या साध्या गोष्टींमधून आनंद शोधायला शिका, जसं की पाऊस पडताना मातीचा येणारा तो सुगंध किंवा एखाद्या गरजूला केलेली छोटीशी मदत. यातून जी ऊर्जा मिळते ती कोणत्याही मोटिवेशनपेक्षा मोठी असते. आणि मला खात्री आहे की तुमच्याही आयुष्यात असे अनेक छोटे छोटे क्षण असतील जे तुम्हाला खूप काही नक्कीच देऊन गेले असतील, पण आपण ते टिपायला विसरलो असू. आजपासून फक्त इतकंच करा की दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी नक्कीच काढा आणि विचार करा की मी कोणासाठी आज काहीतरी चांगलं काम केलं का, किंवा मी स्वतःसाठी काहीतरी चांगलं केलं का. आयुष्यातलं गणित हे पुस्तकी गणितापेक्षा वेगळं असतं. इथे कधी कधी 2 आणि 2 5 ही होतात आणि कधी शून्यही उरतो. पण ही अनिश्चितताच जगण्याची मजा वाढवते. जर सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं असतं तर त्यात काहीच रस उरला नसता.
जेव्हा आपल्याला खूप भीती वाटते तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या शक्तीने आपल्याला निर्माण केलंय ती शक्ती आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त आपल्याला त्या शक्तीवर विश्वास ठेवून आपलं कर्म प्रामाणिकपणे करायचं आहे. आपण अनेकदा विनाकारण गोष्टींचा गुंता करतो, साध्या प्रश्नांना अवघड उत्तर शोधतो, पण वास्तव्य असतं की उत्तरं नेहमी साधीच असतात. फक्त ती स्वीकारण्याची आपली तयारी नसते. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या चुका माफ करायला शिका, कारण कोणाबद्दलही राग मनात धरून ठेवणं म्हणजे स्वतःचं विष पिऊन हे दुसऱ्यांच्या मरण्याची वाट पाहण्यासारखं आहे. म्हणून माफ केल्यामुळे समोरच्याला काही फरक पडो वा न पडो, पण आपलं मन मात्र हलकं होतं. आयुष्यातले चढ उतार हे हृदयाच्या धडधडीसारखे असतात. जर ती रेघ सरळ झाली तर त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे अडचणी येत असतील तर समजा की तुम्ही जिवंत आहात आणि प्रगती करत आहात. स्वामी समर्थ हे नेहमी म्हणायचे की कलेवर प्रेम करा. याचा अर्थ असा की आपण जे काही करतो ते एका कलेसारखं मनापासून केलं पाहिजे. मग ते स्वयंपाक करणं असो किंवा एखादी मोठी बिझनेस डील असो. जेव्हा कामात जिवंतपणा येतो तेव्हा त्या कामाचं स्वरूप बदलून जातं. मला वाटतं की आपण खूपदा स्वतःला कमी लेखतो. आपल्याला वाटतं की मी काय करू शकतो, पण एक छोटासा दिवा सुद्धा पूर्ण अंधार दूर करू शकतो हे आपण विसरतो. तुमच्यात असलेली ताकद ओळखा आणि ती सकारात्मक कामासाठी वापरा. आपण ज्या समाजात राहतो ना तिथे अनेकांना एकमेकांना आधार देणं खूप गरजेचं आहे. कारण एकट्याने प्रवास करणं सोपं असतं, पण सोबत घेऊन प्रवास करणं जास्त आनंददायी असतं. आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. दुःख आलंय तर ते जाणारच आहे आणि सुख आलंय तर ते कायम टिकणार नाही. त्यामुळे दोन्ही परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवणं हीच खरी साधना आहे. सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला एकदा हसून म्हणा की आजचा दिवस खूप छान जाणार आहे. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला तुमच्या पूर्ण दिवसाची दिशा बदलून टाकते. आणि कारण आपले विचारच आपलं भविष्य घडवत असतात. कधी कधी शांत बसून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देऊन बघा. तो श्वास जो आपल्याला न सांगता चालू आहे, आपल्याला जागवत आहे आणि त्या एका श्वासात किती मोठी शक्ती दडलेली आहे आपण त्याकडे कधीच लक्ष देत नाही. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःचं आरोग्य आणि स्वतःची शांती याकडे दुर्लक्ष करू नका. कारण जर तुम्ही आतून ठीक नसाल तर तुम्ही बाहेरच्या जगाला काहीच देऊ शकणार नाही. स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटी जागा जशी पावन झाली आहे ना, तसंच आपल्या मनात जर चांगले विचार असतील तर आपलं हृदय हेच एक मंदिर म्हणू शकतं, जिथे आपल्याला नेहमी शांतता लाभेल. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. मग तो अनुभव चांगला असो वा वाईट. कारण शिक्षक शिकवून परीक्षा घेतो, पण आयुष्य आधी परीक्षा घेतं आणि मग शिकवतं. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण लोकांचं कामच असतं बोलणं. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. यश मिळालं की हेच लोक तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला येतील. कधी कधी हारल्यासारखं वाटणं खूप स्वाभाविक आहे, पण त्या हारण्याला अंतिम सत्य मानू नका. ती फक्त एक पायरी आहे जी तुम्हाला पुढच्या विजयाकडे नेणार आहे. आपल्या घरातल्या लहान मुलांशी खेळा. त्यांच्या निरागसतेत जे सुख आहे ना ते कशातच नाहीये. ते आपल्याला पुन्हा एकदा साध्या गोष्टींमध्ये कसं खुश राहायचं ते शिकवतात. रात्री झोपण्यापूर्वी मनावरचे सगळे ओझे उतरून ठेवा. उद्याची काळजी उद्यावर सोडा आणि त्या परमात्म्याला धन्यवाद द्या की त्याने आजचा दिवस सुखरूप पार पाडलाय. हे सगळं सांगताना मला असं वाटतं की आयुष्य हे खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी आपल्याला बदलायची आहे. जेव्हा आपण जगाकडे सकारात्मक नजरेने बघतो तेव्हा जग आपल्याला तसंच प्रतिसाद देतं. आपल्या हातात जे काय आहे त्याचा पुरेपूर वापर करा. जे नाही त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचं सोनं कसं करता येईल ना याचा विचार करा. संकटाच्या वेळी संयम राखणं हे सर्वात कठीण असतं, पण तोच संयम तुम्हाला संकटातून बाहेर पडायला मदत करतो. घाबरून जाऊन घेतलेले निर्णय नेहमी चुकीचेच ठरतात. आणि स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जो स्वतःचा आदर करू शकत नाही ना तो इतरांचा आदर काय करणार. आपली प्रगती ही आपल्या विचारांच्या मर्यादेवर अवलंबून असते. त्यामुळे विचार मोठे ठेवा. स्वामी समर्थांनी जसं म्हटलं की साधुत्व हे वागण्यात असावं, वेशात नाही. तसंच चांगुलपणा हा आपल्या कृतीतून दिसायला हवा, नुसत्या बोलण्यातून नाही. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे. काल जे झालं ते विसरून जा आणि आज पुन्हा एका जोमाने सुरुवात करा. कारण नवी पहाट नेहमी नवीन आशा घेऊन येते. आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं कधीही सोडू नका. वय कितीही असलं तरी नवीन काहीतरी शिकण्याची आणि करण्याची उमेद नेहमी जिवंत ठेवा. मला खात्री आहे की हे विचार तुम्हाला कुठेतरी जोडलेले वाटतील, पण कारण आपण सगळेच एकाच प्रवासाचे प्रवासी आहोत. फक्त कोणाची वाट थोडी लवकर सुरू होते तर कोणाची उशिरा. एखाद्या शांत दुपारी जेव्हा आपण एकटे बसलो असतो तेव्हा आपल्या मनाला आणि मनात विचारांची जी गर्दी असते ना ती कधी कधी खूप काही सांगून जाते. आपण कोण आहोत, आपल्याला नक्की काय हवंय आणि आपण सध्या कुठे आहोत
या प्रश्नांची उत्तरं त्या शांततेतच दडलेली असतात. मला आठवतंय, एकदा मी एका जुन्या मंदिरात बसलो होतो. तिथे कसलाही कोलाहल नव्हता, फक्त घंटांचा तो मंद नाद होता आणि हवेत असलेल्या उदबत्तीचा सुगंध होता. तेव्हा मला जाणवलं की आपण बाहेरच्या जगात कितीही शोध घेतला तरी खरी शांतता ही आपल्या हातच असते. आपण अनेकदा सक्सेसच्या मागे इतके धावतो की त्या धावपळीत आपण नेमकं काय मिळवायला निघालो होतो हेच विसरून जातो. यश म्हणजे फक्त पैसा किंवा नाव कमवणं नाही, तर दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही शांतपणे डोळे मिटता तेव्हा तुमच्या मनाला मिळणारी ती तृप्ती म्हणजे खरं यश आहे. बघा, जेव्हा आपण रस्त्याने चालतो तेव्हा समोरून येणाऱ्या माणसाला एखादं साधं हसू दिलं ना, तर त्याचं मन प्रसन्न होतं आणि आपल्यालाही कुठेतरी बरं वाटतं. हा इतका छोटासा बदल करण्यासाठी कोणतंही विशेष शिक्षण लागत नाही, फक्त माणुसकी असावी लागते. आपल्या घरातल्या आईला बघा, ती सकाळी संध्याकाळच्या आणि सगळ्यांच्या आधी उठते आणि संध्याकाळी नक्कीच सगळ्यांची कामं करते, पण तिच्या चेहऱ्यावर कधीही थकवा किंवा वैताग दिसत नाही, कारण तिच्या कामामागे एक प्रकारचं प्रेम आणि समर्पण असतं. जर आपणही आपलं काम त्या समर्पणाने केलं तर स्ट्रेस नावाचा शब्द आपल्या आयुष्यातून निघून जाईल. आयुष्यात अडचणी तर येणारच, कारण अडचणीशिवाय माणसाची प्रगती होत नाही. लोखंडाला जोपर्यंत आगीत तापवलं जात नाही तोवर त्यावर हातोड्याचे घाव बसत नाहीत ना, तोपर्यंत त्याला आकार येत नाही. तसंच आपलं आयुष्य आहे. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले प्रसंग पाहिले तर लक्षात येतं की त्यांनी किती साधेपणाने मोठ्या समस्या सोडवल्या आहेत. ते कधीच कोणाला मोठमोठी प्रवचनं देत बसले नाहीत. उलट त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही, तर आपल्या कर्तव्याला जागून राहणं हीच खरी भक्ती आहे. आजकाल आपण बघतो की लोक खूप लवकर चिडतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करतात आणि याचं कारण म्हणजे संयमाचा अभाव आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण निसर्गाचा नियम असा आहे की कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय पूर्ण होत नाही. शेतकरी शेतात बी पेरतो, पण त्याला पीक येण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागते. तो रोज जाऊन माती उकरून बघत नाही की बी रुजलंय का, कारण त्याचा निसर्गावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असतो. तसाच विश्वास आपल्याला स्वतःवर ठेवायला हवा. आपण अनेकदा नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकतो आणि कोणीतरी काहीतरी बोललं की आपण त्याचा दिवसभर विचार करतो आणि स्वतःचा मूड खराब करून घेतो. पण विचार करा, त्या व्यक्तीने फक्त शब्द उच्चारले, ते आपल्या मनात ठेवायचे की बाहेर फेकून द्यायचे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपल्या शरीराची काळजी घेणं ही सुद्धा एक प्रकारची देवाची पूजाच आहे, कारण हे शरीर आहे तरच आपण आपलं कर्म करू शकतो. त्यामुळेच वेळेवर जेवण, थोडा व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं या गोष्टींना आयुष्यात प्राथमिकता द्यायला हवी. मला अनेकदा वाटतं की आपण मोबाईलच्या दुनियेत इतके हरवून गेलो आहोत की आपल्या आजूबाजूला बसलेल्या माणसांशी बोलायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये. व्हर्च्युअल जगातल्या हजारो मित्रांपेक्षा प्रत्यक्षात मदतीला येणारा तो एक शेजारी जास्त महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपल्यातला अहंकार गळून पडायला हवा. जर आपण अहंकाराने भरलेले असू तर तिथे देवाला जागा मिळणार नाही. रिकाम्या भांड्यातच पाणी भरता येतं आणि भरलेल्या भांड्यात नाही. आयुष्यात कधी कधी आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात जे इतरांना पटत नाहीत, पण जर तुम्हाला मनातून वाटत असेल की तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे तर मागे वळून बघू नका, कारण तुमचं आयुष्य कसं जगायचं याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे. आपल्या मुलांशी बोलताना त्यांच्यावर कधीही तुमचे विचार लादू नका. त्यांना त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडू द्या. आपण फक्त त्यांना दिशा दाखवू शकतो. चालायचं तर त्यांनाच आहे. मला आठवतंय, माझ्या लहानपणी जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा आम्ही कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडायचो. त्या होड्या कुठेतरी जाऊन अडकायच्या किंवा बुडायच्या, पण पुन्हा नवीन होडी बनवण्याचा तो उत्साह असायचा. तोच उत्साह आपल्याला मोठेपणी सुद्धा टिकवता आला पाहिजे. आपण जे काही मिळवलंय त्यातून थोडा तरी वाटा समाजासाठी किंवा गरजू लोकांसाठी खर्च करा, कारण देण्याने नक्कीच तुम्ही कधीच तुम्हाला कमी पडणार नाही, उलट सुख वाढतं. तुम्ही एखाद्याला मदत करून बघा, त्या व्यक्तीच्या डोळ्यातली ती चमक असते ना, तुम्हाला जे समाधान देईल ते जगातील कोणत्याही संपत्तीत नाही. आपल्या मनात भीती कशाची असते? भीती असते काहीतरी गमावण्याची किंवा अपयशाची. पण विचार करा, आपण इथे येताना काय घेऊन आलो होतो आणि जाताना काय घेऊन जाणार आहोत? काहीच नाही. मग घाबरण्याचं कारण काय? फक्त आपलं काम करत राहायचं. आणि स्वामी समर्थांनी अनेकदा आपल्या भक्तांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढले, पण त्यांनी हेही सांगितलंय की तुमचा प्रयत्न करणं हेच तुमचं काम आहे, फळ देणं हे त्याचं काम आहे. आयुष्यातले मित्र हे आपल्यासाठी औषधासारखे असतात, जे आपल्या दुःखांवर फुंकर घालतात. त्यामुळे कितीही मोठे झालात तरी जुन्या मित्रांना विसरू नका. कामातल्या चुकांकडे शिकण्याची संधी बघून बघा, कारण जो माणूस कधीच चुकत नाही तो आयुष्यात काहीच नवीन करत नाही. चूक होणं ही मानवी स्वभाव आहे, पण ती चूक पुन्हा पुन्हा करणं हा मूर्खपणा आहे. जेव्हा तुम्हाला खूप एकटं वाटतं ना,
तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जा आणि एखाद्या झाडाखाली बसा. पक्ष्यांचा आवाज ऐका. तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नसता. हे पूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत असतं. आपण जेवणाचे ताट समोर आल्यावर देवाला धन्यवाद देतो का? किंवा त्या शेतकऱ्याची आठवण काढतो का ज्याने हे अन्न पिकवण्यासाठी घाम गाळलाय? कृतज्ञता असणं हे सुखी आयुष्याचं गुपित आहे. मला माहिती आहे की कधी कधी परिस्थिती खूप प्रतिकूल असते. घरात टेन्शन असतं, पैशांची उडताण असते. अशा वेळी डगमगून न जाता शांतपणे मार्ग शोधला तर नक्कीच मार्ग सापडतो. स्वामींचे हे शब्द हम गया नाही अभि जिंदा है हे फक्त अक्कलकोटच्या त्या वास्तूसाठी नाहीत, तर ते प्रत्येक भक्ताच्या मनात जिवंत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज वाटेल तेव्हा त्यांचे स्मरण करा. तुम्हाला आपोआप ताकद मिळेल आणि आपल्या आयुष्यातली साधी माणसं, जसं की दूधवाला, कचरा घेणारा माणूस किंवा पोस्टमन, या लोकांशी सुद्धा आदराने बोला. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यात एक लढा लढत असतो किंवा आणि तुमच्या एका चांगल्या शब्दाने त्याचा लढा सोपवू शकतो. आयुष्याची दोरी त्या विधात्याच्या हातात आहे. त्यामुळे पुढची चिंता सोडून आजचा दिवस आनंदाने कसा घालवता येईल याचा प्रयत्न करा. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत हसून करा. कारण आपल्या संस्कृतीत अतिथीला देव मानलं जातं. जे लोक तुम्हाला त्रास देतात किंवा तुमची निंदा करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी स्वतःच्याच अंगावर पडते. म्हणून तुमची स्वप्न मोठी ठेवा, पण पाय जमिनीवर असू द्या. जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ आहे. गेलेला वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण अशा प्रकारे जगा की नंतर त्यांची खंत वाटणार नाही. आपण मंदिरात जातो, तिथे दर्शन घेतो, पण खऱ्या अर्थाने देव तेव्हाच भेटतो जेव्हा आपण स्वतःच्या आत बघायला शिकतो. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने दिवसातून किमान 15 मिनिटं शांत बसून स्वतःशी संवाद साधला पाहिजे. यालाच आपण इंट्रोस्पेक्शन म्हणू शकतो. आणि यामुळेच आपल्या आयुष्यातले अनेक गोंधळ सुटतात. आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधू नका. कारण शॉर्टकटने मिळवलेली गोष्ट फार काळ टिकत नाही. कष्टाने मिळवलेलं फळ हे नेहमी गोड असतं. आपली भाषा ही आपली ओळख असते. त्यामुळे बोलताना नेहमी नम्रता आणि स्पष्टता ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की नशिबाने तुमची साथ सोडली आहे, तेव्हा आठवा की तुमच्याकडे अजूनही तुमचे हात आणि तुमचं मन सुरक्षित आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही पुन्हा जग उभं करू शकता. स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, तर ती एक ऊर्जा आहे जी आपल्याला संकटात स्थिर राहायला शिकवते. आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवा. जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल तर जग तुमच्याशी प्रामाणिक राहील. जीवनाचा हा जो प्रवास आहे ना, तो एक उत्सव म्हणून साजरा करा, ना की ओझं म्हणून. आपल्या आसपासच्या प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रेम करा. त्यांना त्रास देऊ नका, कारण ते सुद्धा या सृष्टीचा महत्त्वाचा भाग आहेत. मला खात्री आहे की जीवनाकडे बघण्याचा हा साधा दृष्टिकोन तुम्हाला एक वेळ शांती देईल. प्रत्येक लहान गोष्टीचे कौतुक करायला शिका. आणि कारण मोठ्या गोष्टी तर कधी कधीच घडतात, पण लहान गोष्टी रोज घडत असतात. एखाद्या वडाच्या झाडाखाली उभं राहिल्यावर जशी एकदम गारवा जाणवतो ना आणि मनावरची सगळी मरगळ निघून जाते ना, तसंच काहीसं आयुष्यातल्या साध्या विचारांचं असतं जे आपल्याला मुळाशी जोडून ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का, आपण अनेकदा अशा गोष्टींची चिंता करत बसतो ज्या कधी घडणारच नसतात. आपल्या कल्पनेतल्या भीतीमुळे आपण आजचा जिवंत क्षण मारून टाकतो. मला आठवतंय, एकदा एका गावी जाताना वाटेत पाऊस सुरू झाला. मी एका छोट्या चहाच्या टपरीवर थांबलो. तिथे एक म्हातारा माणूस अगदी शांतपणे विडी ओढत पावसाकडे बघत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना कसली घाई होती ना कसली चिंता होती. मी त्याला विचारलं की बाबा, पाऊस सुरू झालाय, तुमचं नुकसान नाही का होणार? त्यावर तो हसून म्हणाला, लेकरा, पाऊस पडणं त्याच्या हातात आहे आणि चहा पिणं माझ्या हातात आहे. जे माझ्या हातात आहे त्याचा आनंद मी का घेऊ नये? त्या एका वाक्याने मला जीवनाचा किती मोठा धडा दिला. आणि आपण नेहमी निसर्गाच्या किंवा नशिबाच्या विरोधात नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतो, पण जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचं टेन्शन घेऊन काय फायदा? आपण जेव्हा म्हणतो की मला खूप प्रेशर जाणवतंय, तेव्हा नीट विचार करून बघा की ते प्रेशर बाहेरून आलंय की आपण स्वतःच्या मनावर लादलंय. रोजच्या धावपळीत नक्कीच आपण घरासाठी, मुलांसाठी, पैशासाठी धावतो, पण ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. मग त्या कमवलेल्या पैशाला काय अर्थ उरतो? बघा, घरातली जुनी माणसं नेहमी म्हणायची की अंथरूण पाहून पाय पसरावेत. याचा अर्थ फक्त आर्थिक मर्यादा पाळणे असा नाही, तर आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा यातला फरक समजून घेणं असा आहे. जेव्हा आपल्या गरजा मर्यादित असतात तेव्हा आपलं मन जास्त शांत असतं. आपण स्वामी समर्थांच्या चरित्रात पाहतो की त्यांच्याकडे येणारा प्रत्येक माणूस काही ना काही समस्या घेऊन यायचा. कुणाला धन हवं असायचं, कुणाला आरोग्य, तर कुणाला फक्त मानसिक शांती. स्वामींनी प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार दिलं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायला शिकवलं. कर्म हे असं बीज आहे
जे आज ना उद्या फळ देणारच आहे. फक्त आपण ते पेरताना त्यास किती प्रामाणिकपणा ठेवला आहे हे महत्वाचं आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी अनेकदा राजकारण चालतं, लोक पाय खेचण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळी आपणही त्यांच्यासारखंच वागायला गेलो तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक उरला. चिखलात कमळ फुलतं पण ते चिखलाला आपल्या अंगाला लागू देत नाही. तसं आपणही अशा लोकांपासून स्वतःला वेगळं ठेवून आपलं काम करत राहिलं पाहिजे. मला अनेकदा असं वाटतं की आपण आपल्या मुलांच्या यशाच्या व्याख्या चुकीच्या शिकवतोय. आपण त्यांना सांगतो की तुला वर्गात पहिलं यायचंय, तुला मोठी नोकरी मिळवायची आहे, पण आपण त्यांना हे कधी सांगणार की तुला एक चांगला माणूस बनायचा आहे, जो इतरांच्या दुःखात धावून जाईल आणि जो स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवेल. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की सगळी दारं बंद झाली आहेत, पण लक्षात ठेवा, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा निसर्ग दुसरा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला तयार करत असतो. आपण फक्त त्या जुन्या बंद दरवाजाकडे बघत रडत बसतो, म्हणून आपल्याला नवीन मार्ग दिसत नाही. स्वामी समर्थांच्या त्या अक्कलकोटमधल्या वास्तव्यात त्यांनी कधीच कोणाला असं सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडून हिमालयात जा. उलट त्यांनी सांगितलं की संसारात राहून सुद्धा तुम्ही परमेश्वराची जोडून राहू शकता. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, तर आपल्या घरातल्या आई वडिलांची सेवा करणं, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणं, ही सुद्धा एक मोठी भक्तीच आहे. आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपण इतरांच्या आयुष्यातल्या आनंदाचे फोटो बघतो आणि आपल्याला वाटतं की त्यांचं आयुष्य किती सुंदर आहे आणि माझं किती वाईट आहे. पण फोटो मागचं सत्य कोणालाच माहिती नसतं. प्रत्येक घराच्या भिंतीमागे एक संघर्ष दडलेला असतो. त्यामुळे कोणाच्या बाह्य रूपावरून स्वतःच्या आयुष्याची तुलना करणं थांबवा. मला माझ्या प्रवासात असे अनेक तरुण भेटले जे खूप लवकर हताश होतात आणि एखादं अपयश आलं की त्यांना वाटतं की सगळं संपलंय. पण विचार करा की थॉमस अल्वा एडिसनने जेव्हा बल्बचा शोध लावला तेव्हा तो 1000 वेळा अपयशी झाला, आणि पण त्याने त्या 1000 चुकांचा अपयश न मानता ते न चालणारे 1000 मार्ग मानले. आणि ही दृष्टी आपल्याला हवी असते. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे. जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही जगावर विजय मिळवून सुद्धा काहीच उपयोग नाही. दिवसातून थोडा वेळ शांतपणे चालणं किंवा डोळे मिटून बसणं तुम्हाला आतून किती ताकद देऊ शकतं याचा अनुभव घेऊन बघा. आणि आपल्या मनातले विचार हे एका बागेसारखे असतात. जर तुम्ही त्यात गुलाबाची रोपटी लावली तर सुगंध मिळेल, आणि जर तुम्ही त्यात तण वाढू दिलं तर काटेच हाताता येतील. म्हणून त्यामुळे तुमच्या मनात कोणत्या विचारांना थारा द्यायचा हे तुम्ही ठरवा. रागाच्या भरात कधीही कोणाला कठोर बोलू नका, कारण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. जखम भरून निघते, पण शब्दांनी झालेले वार आयुष्यात लक्षात राहतात. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे की विश्वास ठेवा. हा विश्वास म्हणजे काय? तर हा विश्वास की जे काही होतंय ते माझ्या भल्यासाठीच होतंय. जरी ते आज मला समजत नसलं तरी भविष्यात त्याचे फायदे मला नक्की दिसतील. आपण निसर्गाकडे कधी नीट बघत नाही. एक लहान बी मातीत गाडलं जातं, त्यावर अंधाराचं राज्य असतं, पण ते बी हार मानत नाही. ते माती फोडून वर येतं आणि एका मोठ्या वृक्षात रूपांतरित होतं. जर ते बी घाबरून मातीतच राहिलं असतं तर त्याचं अस्तित्व संपलं असतं. आपल्या आयुष्यातली संकट सुद्धा आपल्याला मातीतून वर येण्यासाठीच मदत करत असतात. लोकांशी बोलताना त्यांच्यातले दोष शोधण्यापेक्षा त्यांच्यातले गुण शोधण्याचा प्रयत्न करा, कारण जगात कोणीही परिपूर्ण नसतं, आपणही नाही. म्हणून आपल्या चुका मान्य करायला शिका. चूक मान्य करणारा माणूस छोटा होत नाही, उलट त्याचं व्यक्तिमत्व अजून उजळून निघतं. पैशांच्या बाबतीत नेहमी स्पष्ट ठरवा, आणि कारण पैशामुळे अनेक नात्यांमध्ये दुरावा येतो. कष्टाने कमवलेला पैसा जो आनंद देतो तो अनायासे मिळालेल्या पैशात कधीच नसतो. आणि म्हणून स्वामींचे स्मरण केल्यावर एक प्रकारची निर्भयता येते. ती निर्भयता आपल्याला कठीण प्रसंगात पाय घट्ट रोवून उभे राहायला मदत करते. आपल्या घरात एखादा सण असेल तर आपण घर कसं स्वच्छ करतो, सजवतो, तसंच आपल्या मनाचं मंदिर सुद्धा दररोज स्वच्छ करायला हवं. नको असलेले विचार आणि मत्सराची जळमट काढून टाकायला हवीत. जीवनाचा हा जो प्रवास आहे ना, तो काही कायमचा नाहीये. आपण इथे ठराविक काळासाठी आलो आहोत. मग इतका राग, इतका द्वेष आणि इतका अहंकार कशासाठी? जाताना आपण फक्त आपल्या आठवणी आणि आपण केलेल्या चांगल्या गोष्टी मागे सोडणार आहोत. कधी कधी स्वतःवर हसायला शिका. आपल्याच चुकांमधून गंमत शोधायला शिका, आणि यामुळे आयुष्य हलकं वाटू लागतं. मला माहिती आहे की आजच्या काळात स्पर्धा खूप आहे, प्रत्येक क्षेत्रात चढाओढ आहे, पण खरी स्पर्धा स्वतःशी असावी. मी काल काय होतो आणि आज मी स्वतःमध्ये काय सुधारणा केली आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या गुरूंवर किंवा ज्या शक्तीवर तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा जिथे असते ना तिथे शंका राहत नाही, आणि जिथे शंका नसते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आपल्या आयुष्यातल्या साध्या सुखांचा आनंद घ्या, आणि जसं की गरम पोळीचा घास किंवा रात्रीची शांत झोप, या गोष्टींमुळे आपण नशीबवान आहोत याची जाणीव ठेवा. जगाला बदलण्यापेक्षा आधी स्वतःला बदला, कारण तुम्ही बदलतात की जग
तुम्हाला आपोआप बदललेलं दिसेल. स्वामी समर्थांचा भिवू नकोस हा मंत्र फक्त संकटासाठी नाही, तर तो प्रगतीसाठी सुद्धा आहे. नवीन काहीतरी करायला घाबरू नका, कारण त्या शक्तीचा हात तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून संयम हा असा गुण आहे ना, जो तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवून देऊ शकतो. मग ती युद्ध बाह्य जगाशी असो वा स्वतःच्या मनाशी असो. आयुष्यात काही मिळालं नाही म्हणून रडण्यापेक्षा जे मिळालंय त्याचा चीज करा. प्रत्येक माणसाची एक वेळ येते आणि तोपर्यंत फक्त आपलं काम नक्कीच तुम्ही करत राहायचंय. आपलं काम करत राहिलं की सर्व काही आपल्याला जागेवर आणि व्यवस्थित मिळतं, हे मात्र नक्कीच खरं आहे. कधी कधी असं वाटतं की आपण एका मोठ्या समुद्रात लहान होडी घेऊन निघालो आहोत आणि लाटा आपल्याला हव्या तशा फिरवत आहेत. पण तुम्हाला माहितीये का, होडी चालवणं आपल्या हातात नसलं तरी वल्ल मारणं आपल्या हातात असतं. मला आठवतंय, एकदा मी एका जुन्या वाड्यात गेलो होतो. तिथल्या भिंतींना भेगा गेल्या होत्या, पण तरी तो वाडा मोठ्या दिमाखात उभा होता. त्या वाड्याकडे बघून मला जाणवलं की पाया मजबूत असेल तर काळ कितीही बदलला तरी आपलं अस्तित्व टिकून राहतं. आपल्या आयुष्याचा पाया म्हणजे आपले संस्कार आहेत आणि आपला स्वभाव आहे. आपण अनेकदा क्लिअर विचार ऐकण्याऐवजी आणि करण्याऐवजी गुंतागुंतीत जास्त अडकतो. खरं तर जीवन खूप सिंपल आहे, पण आपण त्याला आपल्या अपेक्षांनी अवघड करून टाकतो. बघा, सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो कोणाला विचारून प्रकाश देत नाही, तो त्याचं कर्तव्य पार पाडतो. तसंच आपणही कोणाच्या कौतुकाची वाट न बघता आपलं काम करत राहिलं पाहिजे. मला अनेकदा अनुभव आलाय की आपण जेव्हा दुसऱ्यांचं भलं चित्तो तेव्हा आपलं भलं आपोआप व्हायला लागतं. हे सृष्टीचं चक्र आहे. तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येतं. स्वामी समर्थांच्या समोर जेव्हा एखादा अहंकारी माणूस यायचा तेव्हा ते त्याला त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायचे. यातून एकच शिकायला मिळतं की जगात वावरताना नम्र असावं लागतं, पण लाचार नसावं. आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका, पण तो स्वाभिमान अहंकारात बदलणार नाही याचीही काळजी घ्या. आयुष्यात स्ट्रेस येतो कारण आपण एकाच वेळी 10 गोष्टींचा विचार करतो. त्याऐवजी जर आपण फक्त पुढच्या एका पावलाचा विचार केला तर प्रवास सोपा होतो. घरातल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. समजा तुमची आई किंवा पत्नी तुमच्यासाठी पाणी घेऊन आली, तर तिला एक थँक्यू म्हणून बघा. त्या एका शब्दामुळे तिला होणारा आनंद या हजारो रुपयांच्या भेटीपेक्षा मोठा असतो. आपण अनेकदा बाहेरच्या जगाला खुश करण्याच्या नादात आपल्या माणसांना दुखावतो, पण शेवटी जेव्हा संकट येतं तेव्हा हीच आपली माणसं आपल्या पाठीशी उभी राहतात. स्वामी समर्थांनी एका भक्ताला सांगितलं होतं की तुझं नशीब मी बदलू शकत नाही, पण तुला ते सोसण्याची ताकद नक्कीच देऊ शकतो. ही ताकद मिळवणं म्हणजेच भक्ती आहे. आपण देवाला नक्कीच लाच देण्याचा प्रयत्न करतो, हे झालं तर मी हे करीन, पण देवाला तुमच्या वस्तूंची गरज नसते. त्याला फक्त तुमचा भाव हवा असतो. रोजच्या कामात थोडा ब्रेक घेत जा. निसर्गाच्या सानिध्यात जा. झाडांना पाणी द्या किंवा फक्त शांतपणे आकाशाकडे बघा. तुम्हाला जाणवेल की ही सृष्टी किती अफाट आहे आणि आपले प्रश्न किती क्षुल्लक आहेत. मला माझ्या एका प्रवासात एक छोटा मुलगा भेटला. तो फाटलेले कपडे घालून खेळत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कोणत्याही राजाला लाजवेल असं होतं, कारण तो त्या क्षणात जगत होता आणि त्याला उद्याची टेन्शन नव्हती. आपण मोठे होतो तसं हे निरागसपण हरवून बसतो. पुन्हा एकदा ते मूल स्वतःमध्ये शोधायला हवं. ऑफिसमध्ये काम करताना किंवा व्यवसाय करताना प्रामाणिकपणा ठेवा, कारण फसवणुकीने कमावलेला पैसा कधीच सुख देऊ शकत नाही. तो येतो तेव्हा खूप वाटतो, पण जाताना शांतता घेऊन जातो. आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा, कारण कधी कधी आपण रागाच्या भरात अशा गोष्टी बोलतो ज्या समोरच्याच्या मनावर कायमची जखम करतात. मरेपर्यंत तो शब्द विसरला जात नाही. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की आळस हा माणसाचा शत्रू आहे. जर तुम्ही आजचं काम उद्यावर टाकत असाल तर तुम्ही तुमच्या प्रगतीचा रस्ता स्वतःच बंद करत आहात. आयुष्यात काही लोक येतात आणि जातात. प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकून जातो. काही लोक आपल्याला सावरून धरतात तर काही लोक आपल्याला तोडून टाकतात. पण दोन्ही प्रकारचे लोक आपल्या जडणघडणीसाठी आवश्यक असतात. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की नशीब तुमच्या विरोधात आहे, तेव्हा शांत बसा आणि विचार करा की आधी सुद्धा तुम्ही किती कठीण प्रसंगातून बाहेर पडलात. जर तेव्हा शक्य होतं तर आताही नक्की शक्य होईल. आपण आपल्या शरीराला देऊळ नक्कीच मानलं पाहिजे आणि त्यात जे विचार आपण टाकतो तेच आपल्या आयुष्यात फळ देतात. म्हणून वाईट विचार, मत्सर आणि निंदा यापासून लांब राहा. मला असं वाटतं की माणसाने स्वतःच्या छंदासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. मग ते गाणं असो, वाचन असो किंवा चित्रकला, कारण छंद आपल्याला जिवंत ठेवतात. म्हणून स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाताना आपण जेवढी शांतता अनुभवतो तेवढी शांतता रोजच्या कामात सुद्धा अनुभवता येते. फक्त आपलं मन एकाग्र असायला हवं. लोकांशी वागताना समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
मग तुम्हाला समजेल की त्याचं वागणं तसं का होतं. यामुळे राग कमी होतो आणि समंजसपणा वाढतो. कष्टाची भाकरी जी चव देते ती पंगतीला सुद्धा येत नाही, कारण त्यात तुमचा घाम असतो. आपली संस्कृती आपल्याला दान करायला शिकवते, आणि दान म्हणजे फक्त पैसे नाही, तर तुम्ही कोणाला दिलेला वेळ, कोणाला दिलेली माहिती किंवा कोणाला दाखवलेला योग्य मार्ग, हे सुद्धा दानच आहे. आयुष्यातले काही निर्णय चुकीचे ठरले तरी हलकत नाही, कारण त्यातून मिळणारा अनुभव तुम्हाला भविष्यातले मोठे धोके टाळायला मदत करतो. स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली आजही अनेकांना शांती मिळते. ती शांती म्हणजे केवळ तिथे असलेली ऊर्जा नाही, तर तो एक विश्वास आहे की कोणीतरी आहे जो आपल्या मागे आणि आपल्याकडे लक्ष देऊन आहे. आपल्या मुलांवर खूप प्रेशर टाकू नका. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगू द्या, कारण दबावाखाली आलेलं फूल कधीच नीट फुलू शकत नाही. रोज सकाळी उठल्यावर त्या देवाला एक धन्यवाद द्या की त्याने तुम्हाला अजून एक दिवस दिलाय. स्वतःला सिद्ध करण्यासाठी पैशांच्या मागे धावताना आरोग्याचा बळी देऊ नका, कारण हॉस्पिटलच्या खाटेवर पडल्यावर त्या बँकेतल्या शून्याची काहीच किंमत नसते. म्हणून लोकांशी बोलताना नेहमी स्पष्ट बोला. शब्दांचा खेळ करून कोणाला फसवू नका, कारण सत्य हे सूर्यासारखं असतं. ते कधीच लपवू शकत नाही आणि लपून राहत सुद्धा नाही. जीवनातलं प्रत्येक वळण आपल्याला नवीन काहीतरी देत असतं. फक्त आपण ते स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी. मला माहिती आहे की आजचा काळ खूप स्पर्धेचा आहे. प्रत्येक जण पुढे जाण्यास घाई आहे, आणि पण लक्षात ठेवा, जो शांतपणे आणि सातत्याने चालतो तो शेवटी जिंकतो. स्वामी समर्थांनी कधीच कोणाचा तिरस्कार केला नाही, मग तो गरीब असो वा श्रीमंत. तसंच आपणही सर्वांशी समानतेने वागलं पाहिजे. आपल्या घरातल्या स्त्रियांचा आदर करा, कारण त्यांच्यामुळेच घर हे घर असतं. कधीतरी एकटं प्रवासाला जा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आवडीनिवडी समजून घ्या. आयुष्यातल्या लहान लहान संकटांना घाबरू नका, कारण वादळ आल्याशिवाय झाडांची मुळं किती खोल आहेत ना हे समजत नाही. जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटेल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा तुमच्या देवाचं नाव घ्या. तुम्हाला जाणवेल की तुमचं हृदय पुन्हा स्थिर झालंय. यश मिळणं म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, तर ती एक सुरुवात असते. स्वतःचे नियम स्वतः बनवा आणि ते पाळण्याचा प्रयत्न करा. जगाकडे बघताना दोष शोधण्याऐवजी सौंदर्य शोधायला शिका. आयुष्यात कोणीही कायमचं नसतं, हे सत्य स्वीकारलं की विरहाचं दुःख कमी होतं. कर्माची फळं मिळायला वेळ लागतो, पण ती नक्की मिळतात. त्यामुळे धीर कधी सोडू नका. एखाद्या जुन्या विहिरीच्या काठावर बसून जेव्हा आपण खाली संत पाण्याकडे बघतो ना, तेव्हा आपलं प्रतिबिंब आपल्याला अगदी स्पष्ट दिसतं. पण जर त्याच पाण्यात कोणी खडा टाकला तर ते प्रतिबिंब विरून जातं. तसंच आपल्या मनाचं असतं. विचारांचा खडा जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःची खरी ओळख पटत असते. मला आठवतंय, एकदा मी प्रवासात असताना गाडी बिघडली आणि मला एका छोट्या गावात थांबावं लागलं. तिथे विजेचा पत्ता नव्हता. सगळीकडे कंदिलाचा मंद प्रकाश होता. सुरुवातीला मला खूप अस्वस्थ वाटलं, कारण मला मोबाईल चार्ज करायचा होता आणि कामाचे फोन करायचे होते. पण थोड्या वेळाने जेव्हा आम्ही तिथल्या लोकांशी गप्पा मारायला सुरुवात केली, तेव्हा जाणवलं की आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे धावतोय. त्या लोकांसाठी रात्रीची शांत झोप आणि उद्याच्या पावसाचा अंदाज या दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बाकीचं सगळं त्यांच्यासाठी गौण होतं. आपण आयुष्यात खूप प्लॅनिंग करतो. आपल्याला वाटतं की मी हे केलं की असं होईल, पण शेवटी निसर्ग आपलं काम करतच असतो. बघा, जेव्हा आपण एखाद्या बागेत जातो तेव्हा तिथल्या फुलांना बघा. प्रत्येक फूल आपल्याला वेळेनुसार उमलतं. गुलाबाला लवकर तर कुणाला उशिरा, आणि आपण कधीच एखाद्या फुलाला ओढून मोठं करू शकत नाही. तसंच आपल्या प्रगतीचं आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. स्वामी समर्थांकडे जेव्हा लोक एखादी समस्या घेऊन यायचे तेव्हा ते अनेकदा शांत राहायचे. त्या शांततेचा अर्थ असा होता की तुझं उत्तर तुझ्याकडेच आहे, फक्त तू गोंधळलेला आहेस. आपण जेव्हा खूप कन्फ्यूज असतो तेव्हा आपण इतरांना विचारत सुटतो की मी काय करू, पण खरी ताकद आतून येते जेव्हा तुम्ही शांत बसून स्वतःला प्रश्न विचारता. आयुष्यात सिंपल राहणं हे सर्वात कठीण आहे, कारण आपल्याला दिखावा करण्याची सवय लागली आहे. आपल्याला वाटतं की महागड्या गाड्या किंवा मोठं घर म्हणजे प्रतिष्ठा, पण खरी प्रतिष्ठा तुमच्या वागण्यात आणि तुमच्या शब्दात असते. मला अशा अनेक माणसांचा अनुभव आलाय जे खूप श्रीमंत आहेत, पण ज्यांच्या मनात कशाचीही शांती नाही. आणि असेही लोक पाहिलेत जे झोपडीत राहून सुद्धा रात्री शांतपणे झोपतात. याचं कारण म्हणजे कंटेनमेंट, हे म्हणजे समाधान. ज्याला नक्कीच मिळालंय त्यात जो आनंदी राहतो तोच खरा सुखी आहे. आपल्या कामात जेव्हा आपण जीव ओततो तेव्हा त्या कामात एक प्रकारची जादू निर्माण होते. मग ते झाडू मारणं असो किंवा एखादी मोठी कंपनी चालवणं, कर्माची शुद्धता हीच यशाची पहिली पायरी आहे. स्वामी समर्थांच्या त्या अक्कलकोटच्या दरबारात एकदा एक पंडित आले होते. त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व होता. स्वामींनी त्यांना फक्त एका वाक्यात गप्प केलं.
कारण ज्ञान हे नम्रतेसाठी असतं, प्रदर्शनासाठी नाही. आपणही आयुष्यात थोडं काही मिळवलं की आपल्याला वाटतं आपण खूप मोठे झालोय. पण लक्षात ठेवा, फळांनी लगडलेलं झाड नेहमी खाली झुकलेलं असतं. आपल्याला मनातल्या भीतीला कधीच तुमच्यावर राज्य करू देऊ नका. भीती ही फक्त एक भावना आहे, ती वास्तव नाही. आपण भविष्यात काय होईल या भीतीने आजचा दिवस रडत घालवतो, पण खरं तर उद्या काय होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची संवाद वाढवा. त्यांच्या सुरकुतलेल्या हातांमध्ये अनुभवांची मोठी शिदोरी असते. ते आपल्याला अशा गोष्टी शिकवू शकतात ज्या कोणत्याही मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवल्या जात नाही. जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा फक्त हे नाव उच्चारून उपयोगाचं नाही, तर त्या नावातला विश्वास आपल्या रक्तात उतरला पाहिजे. भक्ती म्हणजे लाचारी नाही, तर ती एक प्रकारची शक्ती आहे जी तुम्हाला संकटात हारायला, हसायला शिकवते. आपण अनेकदा पैशांच्या मागे धावताना आपल्या आवडी विसरून जातो. जर तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल किंवा गाणं गायला आवडत असेल तर त्यासाठी वेळ काढा, कारण त्याच गोष्टी तुम्हाला स्ट्रेसमधून बाहेर काढतील. मला आठवतंय, एकदा एका लहान मुलीने मला विचारलं होतं की काका, देव कुठे राहतो? मी तिला म्हटलं, जिथे तू मनापासून हसतेस आणि जिथे तू दुसऱ्यांना मदत करतेस तिथेच देव राहतो. हे जीवनाचं सत्य आहे. आपण उगाच कठीण शब्दात तत्वज्ञान शोधत बसतो. आपल्या नातेसंबंधात जर थोडा कडवटपणा आला तर तो वेळीच दूर करा, कारण अहंकार जपण्यापेक्षा नातं जपणं जास्त महत्त्वाचं असतं. कोणाबद्दलही मनात द्वेष बाळगू नका, कारण तो द्वेष समोरच्याला जाळण्यासाठी तुम्हाला आतून पोखरून काढतो. स्वामी समर्थांनी जसं सांगितलं की अति तिथे माती, आणि कोणतीही गोष्ट मर्यादेबाहेर गेली की तिचं नुकसान होतंच. मग तो विचार असो की खाणं असो. आपल्याला आरोग्यासाठी रोज थोडा वेळ काढा, कारण जर तुम्ही फिट नसाल तर मग तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकणार नाही. आयुष्यातला संघर्ष कधीच संपत नाही, तो फक्त आपलं स्वरूप बदलतो. त्यामुळे संघर्षाला घाबरण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री करायला शिका. आपण निसर्गाचा एक भाग आहोत हे विसरू नका. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, जमीन आपल्याला अन्न देते. मग आपण या निसर्गाचे आभार का मानत नाही? कृतज्ञता हा मानवी जीवनाचा सर्वात मोठा गुण आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की कोणीही तुमच्या पाठीशी नाही, तेव्हा डोळे मिटा आणि त्या स्वामींच्या मूर्तीचं स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की एक हात तुमच्या खांद्यावर आहे, जो तुम्हाला सांगतोय की घाबरू नकोस. आपल्या चुकांमधून शिका, पण त्या चुकांना मनात घर करून राहू देऊ नका, कारण पश्चाताप हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी रोखतो. आणि जगाला जे सांगायचे ते सांगू द्या. तुम्ही तुमच्या सत्यावर ठाम राहा, कारण सत्याचा मार्ग कठीण असला तरी तो शेवटपर्यंत साथ देतो. कधी कधी स्वतःसाठी काहीतरी करा. एखादं पुस्तक वाचा, जुनी गाणी ऐका किंवा फक्त शांतपणे पावसात भिजा. या साध्या गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा जिवंतपणाची जाणीव करून देतात. मला माहिती आहे की जबाबदाऱ्यांचं ओझं खूप असतं. घरचं कर्ज, मुलांचं शिक्षण, नोकरीची शाश्वती, या सगळ्यांमुळे आपण खूप प्रेशरमध्ये असतो. पण विचार करा, हे सगळं ओझं घेऊन तुम्ही चांगलं काम करू शकणार आहात का? थोडा वेळ सगळं बाजूला ठेवून स्वतःला रिचार्ज करा. स्वामी समर्थांच्या चरित्रातले प्रसंग वाचताना आपल्याला लक्षात येतं की त्यांनी नेहमी सामान्य माणसाला आधार दिलाय. त्यांनी कधीच असं दाखवलं नाही की ते श्रेष्ठ आहेत. हीच खरी महानता आहे. आपल्या वागण्यात पारदर्शकता ठेवा. जे मनात आहे तेच ओठांवर असू द्या, कारण खोटं बोलून तुम्ही तात्पुरता फायदा मिळवू शकता, पण विश्वास कायमचा गमावता. प्रत्येक संकटाच्या पोटात एक संधी दडलेली असते, फक्त ती शोधण्यासाठी तुमची दृष्टी तयार हवी. आयुष्यात हार मानणं खूप सोपं असतं, पण लढत राहणं हे खऱ्या मर्दाचं काम आहे. आपल्या आसपासच्या लोकांशी बोलताना त्यांना किंमत द्या. प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं. जर तुम्ही चांगलं ऐकणार म्हणलात तर तुमची अर्धी नाती तिथे सुधारतील. आणि जीवनाचा हा खेळ खूप मजेशीर आहे. इथे काही वेळा आपण हरतो, जेणेकरून आपण पुढच्या वेळी जिंकण्यासाठी सज्ज होऊ शकू. आपल्या मनात नेहमी चांगलं पेरण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही जे पेरता तेच उगवतं. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला केवळ धार्मिक बनवत नाही, तर ते आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी प्रवृत्त करतात. आपल्या आयुष्यातली क्लॅरिटी ही आपल्या विचारांच्या शुद्धतेवर अवलंबून असते. कधी कुणाच्या यशावर जळू नका, उलट त्या यशाचा अभ्यास करा की त्याने ते कसं मिळवलं. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते, त्यामुळे उशिरा मिळालं म्हणून खचून जाऊ नका. आपण या जगाचे मालक नाही आहोत, आपण फक्त प्रवासी आहोत. त्यामुळे आपला मुक्काम आनंदाने पार पाडा. जेव्हा तुम्ही कोणाला तरी मनापासून मदत करताना, तेव्हा त्या मदतीची परतफेड देव 1000 पटीने करतो. फक्त मदतीमागे स्वार्थ नसावा. साधेपणा हीच तुमची खरी ओळख बनवा. एखाद्या सकाळी जेव्हा आपण बागेत फिरतो तेव्हा गवताच्या पात्यावर पडलेला दवबिंदू सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात हिऱ्यासारखा चमकताना दिसतो, पण थोडा वेळ झाला की तो दवबिंदू हवेत विरून जातो. आपलं आयुष्य सुद्धा अगदी असंच आहे. या छोट्याशा प्रवासात आपण स्वतःला खूप मोठं समजतो, पण निसर्गाच्या चक्रात आपलं अस्तित्व एका दवबिंदू इतकंच आहे. मला आठवतंय,
एकदा मी एका डोंगरावर चढलो होतो. तिथून खाली पाहिलं तर सगळी शहरं, मोठ्या इमारती आणि धावणाऱ्या गाड्या अगदी खेळण्यातल्या वस्तूंसारख्या छोट्या दिसत होत्या. तेव्हा मला जाणीव झाली की आपण ज्या प्रश्नांसाठी रात्रभर जागा राहतो, ज्या टेन्शनमुळे आपण जेवण सोडतो, ते प्रश्न या अफाट विश्वाच्या तुलनेत किती नगण्य आहेत. आपण अनेकदा क्लिअर बघण्याऐवजी पूर्वग्रहांचे चष्मे लावून जगाकडे बघतो. समोरच्या माणसाने एक चूक केली की आपण त्याचं पूर्ण नक्कीच व्यक्तिमत्वच वाईट ठरून टाकतो. पण विचार करा, आपल्याकडूनही चुका होतातच ना. माणसं जोडणं ही एक कला आहे आणि ती टिकवणं ही एक साधना आहे. बघा, जेव्हा आपण एखाद्या लहान मुलाला बघतो तेव्हा त्याला हे माहिती नसतं की समोरचा माणूस श्रीमंत आहे का गरीब. तो फक्त प्रेमाला प्रतिसाद देतो. हीच निरागसता आपल्याला कुठेतरी हरवली आहे. कारण आपण व्यवहारी जगाच्या शर्यतीत इतके गुंतलो आहोत की आपण माणसाला माणूस म्हणून बघण्याऐवजी त्याला त्याच्या पदावरून आणि पैशावरून ओळखायला लागलो आहोत. स्वामी समर्थांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जिथे त्यांनी राजांना बाजूला सारून एका साध्या भक्ताला मान दिला. कारण त्यांना माहिती होतं की बाहेरचा डामडोल हा तात्पुरता असतो, पण आतली भक्ती ही प्रामाणिकपणा हा कायमस्वरूपी असतो. आयुष्यात सिंपल राहण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही जेवढ्या गरजा वाढवाल तेवढं तुमच्या मनावरचं प्रेशर वाढतं आणि ते वाढत जाईल सुद्धा. आपल्याला असं वाटतं की नवीन महागडा फोन किंवा ब्रँडेड कपडे घेतल्यावर आपल्याला सुख मिळेल, पण ते सुख फक्त काही तासांचं असतं. खरं सुख हे तुमच्या आत्मतृप्तीत नक्कीच असतं. मला अशा अनेक लोकांशी बोलायला संधी मिळाली ज्यांनी आयुष्याची 50-60 वर्षे फक्त पैसे कमवण्यात घालवली. आज त्यांच्याकडे सगळं काय आहे, पण त्यांच्याशी बोलायला कोणी नाहीये. त्यांच्याकडे वेळ आहे, पण तो कोणासोबत खर्च करायचा हा प्रश्न आहे. तेव्हा कळतं की नाती आणि पैसा याचा समतोल राखणं किती गरजेचं आहे. आपल्या कामात जेव्हा आपण 100% देतो तेव्हा फळाची चिंता करायची गरज उरत नाही, कारण कष्ट कधीच वाया जात नाही. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द म्हणजे एक ढाल आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे पडलात, जेव्हा जग तुमच्यावर हसत असतं, तेव्हा फक्त हे वाक्य आठवा. तुम्हाला जाणवेल की एक अनाम शक्ती तुम्हाला सावरून धरत आहे. आपण देवाची प्रार्थना करताना नेहमी काहीतरी मागत असतो, पण कधीतरी मंदिरात जाऊन फक्त धन्यवाद म्हणा की देवा, तू मला जे काही दिलंयस त्यासाठी मी कृतज्ञ आहे. कृतज्ञता असेल तिथे समाधान आपोआप येतं. आजकालच्या काळात सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांच्या आयुष्याची तुलना स्वतःच्या आयुष्याशी करतो. दुसऱ्यांचं फिरायला जाणं आणि किंवा त्यांचं नवीन घर बघून आपल्याला वैफल्य येतं. पण लक्षात ठेवा की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. तुमचं आयुष्य तुमच्यासाठी खास आहे, त्याचा सन्मान करा. मला माहिती आहे की कधी कधी परिस्थिती इतकी कठीण असते की असं वाटतं की आता जीव सोडावा, पण आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, तो पळपुट्टेपणा आहे. संकटही आपल्याला संपवायला नाही तर आपल्याला तावून सुलाखून निघण्यासाठी येतात. आपल्या घरातल्या आई वडिलांच्या डोळ्यात एकदा बघा. त्यांना तुमच्याकडून पैशांपेक्षा जास्त तुमचा वेळ हवा असतो. त्यांच्याशी थोडं बोला, त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकून घ्या. त्यांना खूप बरं वाटतं. आपण आपल्या मुलांसाठी खूप संपत्ती साठवून ठेवतो, पण त्यांना जर चांगले संस्कार दिले नाहीत तर ती संपत्ती टिकणार नाही. आणि जर संस्कार दिले तर त्यांना संपत्ती साठवण्याची गरज पडणार नाही. ते स्वतःच्या हिमतीवर जग उभं करतील. स्वामी समर्थांनी कधीच कर्माला सोडून चमत्कार करायला सांगितलं नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की तुझं कर्म तू कर, मग मी त्यात तुला साथ देईन. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हेल्थ असेल तरच तुम्ही तुमच्या यशाचा उपयोग घेऊ शकाल. रोज थोडा वेळ स्वतःच्या शरीरासाठी द्या. लोकांच्या बोलण्याकडे तुमचं ध्येय बदलू नका. आणि कारण आज जे लोक तुमच्यावर टीका करत आहेत ना, उद्या तुम्ही यशस्वी झालात की तेच लोक म्हणतील की मला माहिती होतं तू हे करू शकतोस. आपल्या मनातले नकारात्मक विचार हे वाळवीसारखे असतात. ते हळूहळू तुमच्या आत्मविश्वासाला खाऊन टाकतात. म्हणून नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आणि कधीकधी स्वतःच्या नक्कीच तुम्ही ज्या चुका असतात त्या सुधारायला शिका आणि स्वतःच्या चुकावर हसायला शिका. स्वतःला खूप गांभीर्याने घेऊ नका, कारण आपण इथे फक्त पाहुणे म्हणून आलो आहोत. मला अशा अनेक प्रसंगांचा अनुभव आलाय जिथे खूप हुशार लोक मागे पडले आणि जिद्द असलेले लोक पुढे निघून गेले. कारण हुशारीपेक्षा सातत्य जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या धर्मात किंवा संस्कृतीत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारण असतं. जसं की दान करणं किंवा सेवा करणं, यामुळे आपल्या मनातला अहंकार कमी होतो. जेव्हा आपण स्वामींच्या चरणी जातो तेव्हा आपण रिकाम्या हाताने जातो, पण भरल्या मनाने परत येतो. हीच भक्तीची ताकद आहे. आपल्या आयुष्यातल्या साध्या साध्या क्षणांमध्ये आनंद शोधा, जसं की पावसात ओलं होणं किंवा एखाद्या मित्राला अचानक फोन करून त्यांच्याशी गप्पा मारणं. आयुष्यात जे काही करायचे ते आजच करा, कारण उद्या हा कधीच येत नाही. मला वाटतं की आपण खूपदा दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसतो, पण तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर तुम्ही दुसऱ्याला कधीच आनंद देऊ शकणार नाही.
स्वामी समर्थांचा अक्कलकोटचा जो दरबार आजही लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहे. कारण तिथे कोणालाही रिकाम्या हाताने परत जावं लागत नाही. फक्त तुमची श्रद्धा असायला हवी. आपल्या आयुष्यातले चढ उतार हे आपल्याला मजबूत करण्यासाठीच असतात. जर रस्ता नेहमी सपाट असेल तर गाडी चालवताना झोप येऊ शकते. वळणं असतील तरच आपण सतर्क राहतो. पैशांचा वापर गरजा पूर्ण करण्यासाठी करा, पण पैशाला तुमच्या डोक्यावर चढू देऊ नका. कोणाबद्दलही गैरसमज झाला असेल तर तो समोर बसून बोलून सुधारा. मनात गाठी धरून ठेवण्यापेक्षा मोकळं होणं चांगलं असतं. जीवनाचा हा प्रवास एका वाहत्या नदीसारखा आहे. नदी कधीच मागे वळून बघत नाही, ती फक्त पुढे जात राहते आणि वाटेत येणारे अडथळे दूर करून समुद्राला मिळते. आपलं आयुष्यही तसंच असायला हवं. आपण अनेकदा स्ट्रेस आणि एन्झायटी बद्दल बोलतो, पण याचं मूळ कारण म्हणजे आपण वर्तमानात जगत नाही. एकतर आपण भूतकाळातल्या चुकांचा विचार करतो किंवा भविष्याची भीती बाळगतो. आजचा दिवस, हा क्षण जो तुमच्या हातात आहे ना, तो सर्वात मोठा खजिना आहे. स्वामी समर्थांनी जसं म्हटलंय की कलेवर प्रेम करा, याचा अर्थ असा की जीवनाच्या प्रत्येक क्रियेला एक कला समजा आणि ती मनापासून करा. आपल्या हातून कधी कोणाचं नुकसान होऊ नये आणि याची काळजी घ्या. प्रत्येक रात्री झोपताना स्वतःला विचारा की आज मी काही चांगलं केलं का? जर उत्तर हो असेल तर तुम्हाला खूप छान झोप लागेल. आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शांती आहे. ती विकत घेता येत नाही, ती कमवावी लागते. एखाद्या जुन्या पुस्तकाची पानं उलटताना जसा एकदाच एक वेगळाच तुम्हाला सुवास येतो ना, तसंच आयुष्यातल्या जुन्या आठवणींकडे बघताना वाटतं आपण किती विनाकारण धावत होतो. खरं तर हे जे हवं होतं ते आपल्या आजूबाजूला होतं. तुम्हाला माहितीये, आपण अनेकदा सुखाची व्याख्या ही बाहेरच्या वस्तूंमध्ये शोधतो. आपल्याला वाटतं की एखादी मोठी गाडी घेतली की सुख मिळेल, पण खऱ्या सुखाचा अनुभव तर तेव्हा येतो जेव्हा आपण दमून घरी येतो आणि आपली लहान मुलगी धावत येऊन आपल्याला मिठी मारते. मला आठवतंय, एकदा मी एका खूप मोठ्या शहरात गेलो होतो. तिथे सगळं कसं फास्ट होतं. लोकांकडे एकमेकांकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. प्रत्येकजण मोबाईलमध्ये मान घालून चालत होता. तेव्हा मला माझ्या गावाची ती चावडी आठवली, जिथे लोक तासनतास एकमेकांशी गप्पा मारत बसायचे. कुणाच्या सुखात आणि कुणाच्या दुःखात सगळं गाव उभं असायचं. आज आपण प्रगती तर केली, पण कुठेतरी माणुसकी मागे पडत चालली आहे का? आणि असा प्रश्न हा मनात येतो. बघा, जेव्हा आपण एखाद्या झाडाला बघतो तेव्हा त्याला हे माहिती नसतं की त्याला फळ येणार की नाही. हे फक्त जमिनीतून पाणी शोषतं आणि सूर्याच्या प्रकाशात वाढत राहतं. आपणही तसंच असायला हवं. फळाची अपेक्षा न करता फक्त आपलं कर्म करत राहणं हेच खरं जीवन आहे. स्वामी समर्थांच्या आयुष्यात असे अनेक लोक आले ज्यांनी त्यांना विरोध केला, त्यांची निंदा केली, पण स्वामींनी कधीच त्यांच्यावर राग धरला नाही. कारण ज्यांच्याकडे स्वतःचं समाधान असतं त्याला दुसऱ्याच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. आपण अनेकदा क्रिटिसिझममुळे खचून जातो. कोणी काही वाईट बोललं की आपल्याला वाटतं की आपलं सगळं संपलं. पण विचार करा, लोकांचं कामच आहे बोलणं. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आयुष्यात प्रेशर तेव्हाच येतं जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःलाच विसरून जातो. तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाहीये. तुम्ही जसे आहात तसेच उत्तम आहात. मला अनेकदा असं जाणवतं की आपण आपल्या घराला फक्त विटा आणि सिमेंटची भिंत समजतो, पण घर हे माणसांनी बनतं आणि त्या माणसांमध्ये जसं संवाद नसेल तर त्या घराला काहीच अर्थ उरत नाही. स्वामी समर्थांनी जसं सांगितलं की सत्य बोला, याचा अर्थ असा नाही की फक्त खरं बोलायचं, तर स्वतःशी खरं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा स्वतःलाच फसवतो. आपल्याला माहिती असतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय, पण आपण मनाला समजवतो. तिथेच आपल्या दुःखाची सुरुवात होते. आपल्या आयुष्यातल्या साध्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका, जसं की आईच्या हाताचं जेवण किंवा मित्रासोबतचा तो चहा. या गोष्टी आपल्याला जी ऊर्जा देतात ना, ती कोणत्याही टॉनिकमध्ये नसते. आजकालच्या जगात प्रत्येक गोष्टीला कमर्शियल स्वरूप हे आलंय, पण भावनांना कधीच हिंमत आणि किंमत लावता येत नाही. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला एक प्रकारची शांतता मिळते. ती शांतता त्या दगडात नसते, तर ती आपल्या श्रद्धेत असते. जर तुम्ही श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या कामात सुद्धा तोच देव दिसेल. मला माझ्या प्रवासात एक माणूस भेटला होता ज्याचे हे दोन्ही पाय नव्हते, पण तो स्वतःच्या हाताने सुंदर खेळणी बनवून विकायचा. त्याच्या चेहऱ्यावरची जिद्द बघून मला माझी दुःख खूप छोटी वाटायला लागली. आपण अनेकदा किरकोळ कारणांसाठी देवाकडे तक्रार करतो, पण ज्यांच्याकडे काहीच नाहीये ना, ते सुद्धा हसत जगत असतात आणि हे बघितलं की डोळे उघडतात. स्वामी समर्थांनी कधीच असं म्हटलं नाही की तुम्ही दिवसभर माळ जपत बसा. त्यांनी सांगितलं की कष्ट करा, कारण कष्टाशिवाय मिळालेलं अन्न हे पापाचं असतं. आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढा, कारण शरीर साथ देईल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकाल. लोकांच्या यशाची कॉपी करू नका, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं, पण प्रयत्न सोडू नका ना.
आपल्या मनातील ईर्ष्या आणि मत्सर काढून टाका, कारण हे दोन शत्रू तुम्हाला कधीच सुखी होऊ देणार नाहीत. आणि जेव्हा आपण स्वामींचे स्मरण करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचं क्लॅरिटी मिळते, मनातला गोंधळ दूर होतो आणि आपल्या काय करायचंय ना हे स्पष्ट दिसतं. जीवनातले चढउतार हे आपल्याला लवचिक बनवण्यासाठी असतात. जे झाडं वाऱ्यासोबत वागतं ना ते कधीच तुटत नाही, पण जे ताठ राहतं ते वादळात कोलमडून पडतं. आपल्या नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. जर काही खटकलं तर ते बोलून दाखवा. मनात साठवून ठेवल्याने नात्यात दुरावा येतो. स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये असताना अनेक चमत्कार केले असं लोक म्हणतात, पण मला वाटतं की त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण केली आहे. आपणही कोणाच्या तरी आयुष्यात छोटासा उजेड निर्माण करू शकतो आणि तर आपलं जगणं हे सार्थकी लागेल. पैशाचा हव्यास धरू नका. पैसा ही गरज आहे, पण ते आयुष्य नाही. तुम्ही किती पैसे कमावले यापेक्षा तुम्ही किती लोकांना आनंदी केलं हे जास्त महत्वाचं आहे. कधी कधी शांत बसून निसर्गाचा आवाज ऐका. पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ हे सगळं आपल्याला सांगत असतं की आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्या चुकांना आपलं बलस्थान बनवा. कारण जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तोच आयुष्यात सर्वात जास्त प्रगती करतो. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला संकटात आधार देतात, पण चुकात असताना सुद्धा त्या विचारांना विसरू नका. कृतज्ञता असणं हे मानवी स्वभावाचं सर्वात मोठं वैभव आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांशी, पक्ष्यांशी प्रेमाने वागा. त्यांना अन्नाचा घास द्या. तुम्हाला जे समाधान मिळेल ना ते कशातच नाहीये. जीवनाचा प्रवास हा एकट्याचा असतो. लोक सोबत येतात आणि जातात, पण स्वतःची सोबत कधीच सोडू नका. आपल्याला वाटतं की आपण खूप बिझी आहोत, पण खरं तर आपण फक्त धावत असतो. कुठे पोहोचायचं आहे हे आपल्याला माहिती नसतं. थोडा वेळ थांबा आणि दिशा तपासा. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की भिवू नकोस. ही दोन अक्षरं आयुष्याचं सार आहेत. भीतीला घाबरण्यापेक्षा तिचा सामना करा. आपल्या बोलण्यात नेहमी मिठास ठेवा, कारण गोड बोलण्याने शत्रू सुद्धा मित्र बनतो. आणि जीवनातलं प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातं. फक्त ते शिकण्याची आपली तयारी हवी. एखाद्या जुन्या विहिरीच्या काठावर बसून जेव्हा आपण शांतपणे खाली पाण्यात पाहतो ना तेव्हा आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. जर आपण त्याच पाण्यात कोणी खडा टाकला तर ते सगळं विरून जातं. तसंच आपल्या मनाचं असतं. विचारांचा कल्लोळ जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला नक्की काय हवंय हे उमजत नाही. मला आठवतंय, एकदा मी अशाच एका प्रवासात होतो जिथे मला खूप घाई होती. मला वाटत होतं की मी वेळेवर पोहोचलो नाही तर खूप मोठं नुकसान होईल. पण वाटेत गाडी पंक्चर झाली आणि मला एका झाडाखाली थांबावं लागलं. सुरुवातीला मला खूप चिडचिड झाली. मी नशिबाला दोष दिला, पण थोड्या वेळाने जेव्हा मी त्या शांत परिसरात तिथल्या पक्ष्यांचा आवाज ऐकला आणि वाऱ्याची झुळूक अनुभवली तेव्हा मला जाणवलं की निसर्ग आपल्याला कधी कधी मुद्दाम थांबवतो, जेणेकरून आपण स्वतः पुन्हा एकदा निहाळू शकू. आपण धावतोय खरं, पण नक्की कुठे पोहोचायचं आहे याचा विचार आपण कधी करतो का? आयुष्य म्हणजे फक्त शर्यत नाहीये, तर तो एक प्रवास आहे जो अनुभवत पुढे जायचा असतो. बघा, जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या चरित्रातले प्रसंग पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निर्भयता. त्यांनी कधीच कोणाला असं सांगितलं नाही की तुम्ही संकटांना घाबरून पळून जा. उलट त्यांनी सांगितलं की जे समोर येईल त्यांना धीराने सामोरे जा. आपल्या आयुष्यात जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा त्याचं मुख्य कारण हे असतं की आपल्याला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हव्या असतात. पण जग आपल्याला मनाप्रमाणे चालत नाही ना, हे त्यांच्या नियमाने चालतं. आपल्याला फक्त आपलं कर्म करायचा अधिकार आहे आणि ते कर्म जर आपण प्रामाणिकपणे केलं तर फळाची चिंता करण्याची गरज उरत नाही. मला अनेकदा असं वाटतं की आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये इतकं हरवून गेलो आहोत की आपल्याला समोर असलेल्या माणसांच्या डोळ्यांतले भाव वाचायला आपण विसरलो आहोत. हजारो लाईक्स मिळवण्यापेक्षा कोणाला तरी डोळ्यातले अश्रू पुसणं हे जास्त मोलाचं आहे. जेव्हा आपण म्हणतो की मला खूप प्रेशर वाटतंय तेव्हा विचार करा की ओझं आपण स्वतःच आपल्या खांद्यावर घेतलंय की अशी खरंच परिस्थिती तशी आहे. बहुतांश वेळा आपण इतरांना काय वाटेल या विचाराने जास्त दबकलेलो असतो. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांची कधीतरी निवांत गप्पा मारून बघा. त्यांच्याकडे अनुभवाचा कसा खजिना असतो जो तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. त्यांनी अनेक चढउतार पाहिलेले असतात, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता असते, कारण त्यांनी जीवनाचं सत्य स्वीकारलेलं असतं. स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं, पण त्यांनी कधीच स्वतःला देव म्हणून मिरवलं नाही. ते नेहमी एका साध्या माणसासारखे वागले. हीच खरी मानता आहे की तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत. आयुष्यात चूक होणं हे स्वाभाविक आहे, पण त्या चुकीतून काहीही न शिकणं हा गुन्हा आहे. प्रत्येक चूक आपल्याला सुधारण्यासाठी एक नवीन संधी घेऊन जाते आणि आपण अनेकदा पैशांच्या मागे धावताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतो. पण विचार करा, जर शरीर साथ देणार नसेल तर त्या कमवलेल्या संपत्तीचा उपभोग तुम्ही कसा घेणार? त्यामुळे रोज थोडा वेळ स्वतःच्या शरीरासाठी आणि मनासाठी काढा.
आपल्या आजूबाजूला असलेली निसर्गाची किमया बघा. एक छोटं बीज जेव्हा मातीत रुजतं ना, तेव्हा ते किती मोठ्या संघर्षातून वर येतं. मातीचा थर बाजूला सारून प्रकाशाकडे झेपावतं. आणि आपलं आयुष्यही तसंच असायला हवं. किती संकट आली तर ती भेदून वर येण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. मला माहिती आहे की आजकाल कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, म्हणून प्रत्येक क्षेत्रात चढाओढ आहे. पण खरी स्पर्धा ही दुसऱ्यांची नसून स्वतःशी असायला हवी. मी काल काय होतो आणि आज मी स्वतःमध्ये काय सुधारणा केली आहे, तेच यशाचं खरं परिणाम आहे. स्वामी समर्थांचे ते प्रसिद्ध शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त ऐकण्यासाठी नसून ते अनुभवण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हतबल होता आणि तुम्हाला मदतीचा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा त्या शक्तीवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाका. मार्ग आपोआप मोकळा होतो. जीवनातल्या साध्या गोष्टींमधून आनंद शोधायला शिका. जसं की पावसाचा तो सुगंध, आईच्या हातचं जेवण किंवा एखाद्या गरजूला केलेली छोटीशी मदत. यातून मिळणारी ऊर्जा ही कोणत्याही यशापेक्षा मोठी असते. आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, पण नशीब सुद्धा त्यांच्याच बाजूने असतं जे कष्टाची तयारी ठेवतात. कोणाबद्दलही मनात द्वेष किंवा मत्सर बाळगू नका, कारण तो राग तुम्हाला आतून पोखरून काढतो. माफ करायला शिका, आणि समोरच्यासाठी नाही तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी. आयुष्यात काही लोक येतात आणि जातात, आणि प्रत्येकजण काहीतरी शिकवून जातो. कोणावरही अवाजवी अवलंबून राहू नका, कारण आपली सावली सुद्धा अंधारात आपली साथ सोडते. जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शांत राहणं ही सर्वात मोठी शक्ती असते, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे नेहमीच चुकीचे ठरतात. स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या त्या भूमीकडे बघितलं की लक्षात येतं की भक्ती म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर ती एक शुद्ध भावना आहे. आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवा, आणि जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल तर यश तुमच्या मागे आपोआप येईल. आयुष्याचा हा प्रवास एक उत्सव म्हणून साजरा करा, ना की ओझं म्हणून. उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने कसा घालवता येईल याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आपण जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जर आपण बदललो तर जग आपोआप बदललेलं दिसेल. कधीतरी एकटं बसा, स्वतःची संवाद साधा आणि स्वतःच्या आवडीनिवडी ओळखा. जीवनातल्या कठीण प्रसंगात जो धीर धरतो तो शेवटी जिंकत असतो. एखाद्या प्रवासात असताना खिडकीबाहेरची झाडं जशी वेगाने मागे सुटतात, तसंच आपलं आयुष्य खूप वेगाने पुढे निघालंय असं आपल्याला वाटतं. पण कधी कधी विचार केला का की ती झाडं मागे जात नाहीत, आपण पुढे जात असतो. आयुष्याचं गणितही अगदी तसंच आहे. आपण वेळेला दोष देतो, पण खरं तर आपण स्वतःच्या विचारांच्या गतीत इतके अडकलो असतो की आपल्याला आजूबाजूचं स्थैर्य दिसतच नाही. मला आठवतंय, एकदा मी एका खूप जुन्या मंदिरात गेलो होतो. तिथल्या पायऱ्या झिजलेल्या होत्या. शेकडो वर्षापासून कितीतरी लोकांनी तिथे पाऊल ठेवलं असेल. त्या पायऱ्यांकडे बघून मला जाणवलं की आपलं अस्तित्व या जगाच्या नकाशावर एका ठिपक्यासारखं आहे. तरी आपला अहंकार किती मोठा असतो. आपण छोट्या गोष्टींवरून चिडतो आणि कोणाशी तरी वर्षानुवर्षे बोलणं सोडतो. पण विचार करा, हे आयुष्य इतकं मोठं आहे का की आपण त्यात राग धरून बसू शकू? स्वामी समर्थांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जिथे लोक त्यांना त्रास द्यायला आले, पण स्वामींनी त्यांना त्यांच्या शांततेत उत्तर दिलं. यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे तुमची शांतता ही तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही फक्त परिस्थितीवर ताबा मिळवत नाही, तर तुम्ही स्वतःच्या मनावर सुद्धा ताबा मिळवता. आजकालच्या धावपळीच्या दुनियेत स्ट्रेस हा जणू आपल्या जगण्याचा भाग झालाय. पण आपण विसरतो की प्रेशर कुकरला सुद्धा शिट्टी असते, जेणेकरून वाफ बाहेर निघून जावी. आपण मात्र सगळं आज साठवून ठेवतो. आपल्या मनातल्या भावना, विचार कोणीतरी जवळच्या माणसाशी बोलून मोकळवा, किंवा कधीतरी आरशासमोर उभं राहून स्वतःशीच गप्पा मारा. बघा, जेव्हा आपण एखाद्या लहान बाळाला हसताना बघतो ना, तेव्हा आपलं सगळं दुःख हे विसरून जात असतो, कारण त्या हसण्यात कोणताही स्वार्थ नसतो. ती एक शुद्ध ऊर्जा असते, आणि आपल्याला ही आयुष्यात ती शुद्धता शोधायची आहे. मला माहिती आहे की घराच्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते, या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलो आहोत. पण तरीही दिवसातला अर्धा तास तरी स्वतःसाठी काढा. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की आळस सोडा, कारण आळस फक्त शरीराला नाही तर मनाला सुद्धा जड करतो. जसं लोखंडाला गंज लागला की ते आतून पोकळवतं, तसं विचारहीन मन माणसाला कमकुवत करतं. आपल्या आयुष्यातली प्रत्येक समस्या ही एका कुलपासारखी असते, आणि निसर्गाचा नियम असा आहे की चावीशिवाय कुलूप कधीच तयार होत नाही. फक्त आपल्याला ती चावी शोधण्याची घाई न करता योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत. कधी कधी आपण खूप चुकीचे निर्णय घेतो, कोणावर तरी आंधळा विश्वास ठेवतो, आणि नंतर फसवणूक झाली की देवाला दोष देतो. पण विचार करा, त्या अनुभवाने तुम्हाला काहीतरी शिकवलं असेलच ना? जे लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले आहेत त्यांना जाऊ द्या, कारण झाडावरून सुकलेली पानं गळल्याशिवाय नवीन पालवी फुटणार नाही, हे तुम्हाला नक्कीच समजलं पाहिजे. आणि ती फुटतही नाही, कारण नवीन पालवी फुटण्यासाठी तुम्हाला नक्कीच नवीन हे सर्व काही करावे लागेल.
म्हणून स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेल्यावर आपल्याला जी ताकद मिळते ना, ती ताकद म्हणजे प्रत्यक्षात आपण आपला स्वतःवरचा विश्वास असतो, जो त्या मूर्तीच्या निमित्ताने जागृत होतो. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहेच, कारण त्याच्याशिवाय गरजा पूर्ण होत नाही. पण पैशाच्या नशेत माणुसकी विसरू नका. मला आठवतंय, माझ्या परिचयाचा एक माणूस होता जो खूप श्रीमंत होता, पण त्याला रात्रीची झोप लागत नसे, कारण त्याने कोणाची तरी फसवणूक केली होती. मनावर असलेलं ओझं तुम्हाला कधीच सुखाने झोपू देत नाही. त्याउलट एखादा कामगार जो दिवसभर अंग मेहनत करतो, तो चटणी भाकरी खाऊन सुद्धा शांतपणे झोपतो. हे जीवनाचं खरं रूप आहे आणि सुख आहे. आपण आपल्या मुलांना खूप महागड्या वस्तू देतो, पण त्यांना खरं तर आपला वेळ हवा असतो. त्यांच्याशी खेळा, त्यांच्या गोष्टी ऐका, कारण उद्या जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांच्यात तुमचे संस्कार आठवतील. आणि तुम्ही दिलेला महागडा मोबाईल नाही. स्वामी समर्थांनी एका भक्ताला विचारलं होतं, तू इथे कशासाठी आलायस? तो म्हणाला, शांती शोधायला. त्यावर स्वामी हसले आणि म्हणाले, शांती तुझ्या खिशात आहे आणि तू तिला बाहेर शोधतोयस. खरोखर शांती ही आपल्या विचारांच्या शिस्तीत दडलेली असते. आपण जेवढा कमी विचार करू तेवढं मन जास्त शांत राहील. याचा अर्थ विचार करणं सोडून द्या असं नाही, तर अनावश्यक गोष्टींचा विचार करणं सोडून द्या. जगात सगळ्यात कठीण काम कोणतं असेल तर ते म्हणजे माफ करणं. पण जर तुम्ही कोणाला माफ करू शकलात तर तुम्ही स्वतःला एका मोठ्या बंधनातून मुक्त करता. आयुष्यात प्रत्येक वेळी आपणच बरोबर असू असं नाही. कधी कधी आपली बाजू सुद्धा चुकीची असू शकते. हे स्वीकारायला मोठं मन लागतं. स्वामींचे ते शब्द भिवू नकोस आपल्याला सांगत असतात की भीती ही फक्त तुमच्या कल्पनेत आहे. वास्तवात तुम्ही खूप शक्तिशाली आहात. आपण आपल्या आयुष्यातल्या एका चौकटीत अडकून ठेवलंय आणि नोकरी, घर, मुलं आणि मग म्हातारपण. पण या पलीकडे सुद्धा एक जग आहे. कधीतरी निवांत निसर्गाच्या कुशीत जा, समुद्रकिनारी बसा किंवा डोंगराच्या शिखरावरून सूर्योदय बघा. तुम्हाला जाणवेल की हे आयुष्य किती अफाट आहे. लोकांशी बोलताना नेहमी समोरच्याचा आदर ठेवा, कारण तुमच्या शब्दातून तुमची संस्कृती आणि तुमचे विचार दिसून येतात. कोणी तुम्हाला मदत केली असेल तर त्यांचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता हा गुण माणसाला देवत्वाकडे घेऊन जातो. मला असं वाटतं की आपण खूपदा स्वतःला कमी लेखतो. आपल्याला वाटतं की मी सामान्य माणूस काय करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, समुद्रातला प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो, तेव्हाच तो समुद्र बनतो. म्हणून तुमच्या अस्तित्वाची किंमत करा. स्वामी समर्थांनी कधीच कोणाला असं सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडून द्या. त्यांनी सांगितलं की संसारात राहून सुद्धा कमळासारखं राहा, जे पाण्याचं असतं पण पाणी त्याला शिवत नाही. तसंच तुम्ही जगात राहा आणि सगळे कर्तव्य पार पाडा, पण स्वतःचं मन विचलित होऊ देऊ नका. आपल्या आयुष्यात काही वाईट घडलं की आपल्याला वाटतं की देव आपल्यावर नाराज आहे, पण विचार करा, सोनं जोपर्यंत आगीत तापत नाही तोपर्यंत त्याला झळाळी येत नाही. तसंच कठीण प्रसंग आपल्याला उजळून काढण्यासाठी येत असतात. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचा नामस्मरण करा. आणि हा संदेश मनापासून आवडला असेल तर पुढच्या मित्रांना नक्कीच तुम्ही शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवला असेल, मी मान्य करतो. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.